नमस्कार. मुंबई विद्यापीठाचा जो अभ्यासक्रम बदलला आहे त्यानुसार सेमिस्टर 4 मध्ये भूगोल पेपर क्रमांक 2 आणि भूगोल पेपर क्रमांक 3 हे दोन विषय आहेत. ये भूगोल पेपर क्रमांक 2 जो आहे तो भारताचा भूगोल व भूगोल पेपर क्रमांक 3 जो आहे तो पर्यटन भूगोल. या दोन्ही विषयात 5 युनिट दिलेले आहेत. त्यातील 5वे युनिट जे आहे ते प्रॅक्टिकल संदर्भात आहे. या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला भारताचा नकाशा भरणे आणि स्थलदर्शक नकाशाची निर्मिती हे दोन भाग आहेत. तर या ठिकाणी पेपर क्रमांक 2 जो आहे तो भारताचा भूगोल, त्याचे या ठिकाणी मी दोन भाग केले आहेत. पहिला जो भाग आहे तो ए आणि बी. आपण या ठिकाणी ए भाग पाहूया. ए जो भाग आहे तो भारताचा नकाशा भरावयास दिलेला आहे. तुम्हाला नकाशावर काही प्रश्न दिले असतील त्यानुसार नकाशा भरावयाचा आहे. नकाशा भरत असताना युनिट क्रमांक 1 ते 4 मध्ये ज्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत त्याला अनुसरून नकाशात प्रश्न विचारले गेले आहेत व ते नकाशामध्ये आपल्याला दाखवायचे आहेत. या ठिकाणी नमुना दाखल मी 10 नकाशे घेतले आहेत. त्यातील पहिला नकाशा आपण पाहूया. भारतातील मृदेचे वितरण. साधारणतः मृदेच्या वितरणासंदर्भात 6 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. भारतातील मृदेचे वितरण. परीक्षेत अशा प्रकारचा तुम्हाला नकाशा दिलेला असेल. जेव्हा नकाशा आणि प्रश्न आणि विचारले असतील, मी या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं पण दिलेली आहेत. जेव्हा नकाशा आपल्या समोर असतो त्यावेळी सर्वप्रथम नकाशाचे जे इंडेक्स आहे किंवा या ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे ते पाहून घेणे. आता या ठिकाणी जे मृदेचं वितरण दिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची मृदा वेगवेगळ्या रंग पद्धतीने या ठिकाणी दाखवलेली आहे. याला छाया पद्धत असेही म्हणतात. आता परीक्षेमध्ये येणाऱ्या नकाशात रंगीत नकाशा नसेल, परंतु त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स, ब्लॅक अँड व्हाईट शेड्स दिलेल्या असतील. त्यावरून आपल्याला नकाशाचे वाचन करावयाचे आहे. आता या ठिकाणी माउंटेन सॉइल त्याचा एक विशिष्ट रंग आहे. अल्यू सॉइल आहे, रेड सॉइल आहे, ब्लॅक सॉइल आहे, लॅटराइट सॉइल आहे आणि डेझर्ट सॉइल दिलेली आहे. पहिला प्रश्न बघा, याला अनुसरून विचारलाय. भारतातील डोंगराळ मृदा दाखवा. आता या ठिकाणी डोंगराळ मृदा जी आहे त्याचं उत्तर बघा. इथे हा जो जम्मू काश्मीरचा सगळा भाग आहे ही सगळी मृदा डोंगराळ आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतातील गाळाच्या मातीचा प्रदेश दाखवा. गाळाच्या मातीच्या प्रदेशाला अल्यू सॉइल असं म्हणतात. तर ती गाळाची माती जी आहे ती उत्तर भारतामध्ये आहे. उत्तर भारताचा पूर्व किनारा म्हणजे उत्तर प्रदेश, म्हणजे हा सगळा भाग आपल्याला दाखवायचा आहे. याचं कारण का, की हिमालयात उगम पावणाऱ्या सर्व बहुतेक नद्या या प्रदेशातून वाहत जातात. त्यांनी तयार केलेला हा सगळा गाळाचा भाग आहे. आपल्याला उत्तर भारतातील मैदानी प्रदेशामध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. तिसरा प्रश्न असा आहे, भारतातील तांबडी मृदा ज्याला रेड सॉइल असे म्हणतात असा प्रदेश दाखवा. मग तांबडी मृदा भारतामध्ये कुठे दिसते या रंगामध्ये, तर भारताचा पश्चिम किनारा म्हणजे हा सगळा जो किनारा आहे हा पश्चिम किनारा म्हणून ओळखला जातो, जो कोकण प्रदेश म्हणून आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल की भारतातील काळ्या मृदेचा प्रदेश दाखवा, ब्लॅक सॉइल. आता या ठिकाणी रंग जो दिलाय तो थोडा फेंट दिलाय ब्लॅक सॉइलला. पश्चिम व मध्य महाराष्ट्र थोडा निळसर आकाशी रंग दिलेला आहे. पश्चिम व मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण मध्य प्रदेश
आता हा सगळा जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि हा मध्य प्रदेश. त्याच्या पुढचा प्रश्न आहे भारतातील लॅटराइट मृदा, लॅटराइट प्रदेश मृदा दाखवा. तर तो कुठे आहे बघा, या ठिकाणी खाली कर्नाटक, हा इकडे आंध्र प्रदेश, त्याचा दक्षिण भाग ओरिसा, मध्य प्रदेशचा काही भाग आहे, छत्तीसगड आहे, हा छत्तीसगड, खाली तामिळनाडू, या ठिकाणी लॅटराइट मृदा आहे. आणि सर्वात पुढचा प्रश्न आहे भारतातील डेझर्ट प्रदेश, वाळवंटी मृदा दाखवा. तर या ठिकाणी राजस्थानचा प्रदेश दाखवलेला आहे. आता या ठिकाणी विविध रंगांनी मृदा दाखवले. तुम्ही वेगवेगळ्या पेन्सिलच्या शेड्स बनवू शकता. या ठिकाणी समजा तुम्ही अशा प्रकारे काही उभ्या आडव्या रेषा मारून त्या शेड्स बनवू शकता आणि नकाशा भरू शकता. पुढचा नकाशा आपण बघूया. भारतातील जमिनीचा वापर. दुसरा नकाशा आहे जमिनीचा वापर. या ठिकाणी त्याचे 5 प्रश्न घेतलेले आहेत. तर जेव्हा नकाशा हातात येतो तेव्हा त्या नकाशाचा जो रेफरन्स दिलेला आहे तो बघणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये बघा फॉरेस्ट, जंगलाची मृदा दाखवलेली आहे. स्कॅटर्ड ट्री, विखुरलेली वृक्ष आहेत. त्याच्यानंतर एरेबल लँड आहे, नॉन एरेबल लँड आहे, मेजर अर्बन एरियाज, शहरी भाग दाखवलेला आहे. एकंदरीत 5 घटक या ठिकाणी दाखवलेले आहेत विविध रंगाच्या पद्धतीने. पहिला प्रश्न आहे भारतातील जंगल क्षेत्राने व्यापलेली जमीन दाखवा. आता इथे फॉरेस्ट दिलेला आहे बघा, फॉरेस्ट इथे सांगितलेलं आहे फॉरेस्टची जमीन. हा एक विशिष्ट कलर आहे, तर दरवेळी कलर देतीलच असं नाही. या ठिकाणी जंगलयुक्त मृदा कुठे आहे तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र किंवा तिरुअनंतपुरम, भारताच्या पूर्वेकडील केंद्रशासित प्रदेश. आता इथे बघा हे जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश ज्याच्यामध्ये पुढे सिमला आणि देहरादून हे उत्तरांचल मधले असणारे भाग आहेत. पुढचा प्रदेश आहे भारतात विखुरलेले वृक्ष, जिथं वृक्ष कमी आहेत असा प्रदेश दाखवा. राजस्थान हे वाळवंटी प्रदेश आहे, इथं वृक्षांचं प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणी 2 शहरं दिलेत, जोधपूर आणि जयपूर. पुढचा प्रश्न आहे भारतातील जिरायती जमीन, एरेबियन लँड. तर जिरायती जमीन जी आहे ती बहुतेक सर्व भारतामध्ये आहे. तर जिरायत जमीन नसणारा प्रदेश कोणता तर राजस्थानचा, ज्याच्यामध्ये जैसलमेर जवळचा भाग, अलाहाबाद, थोडा भाग पुण्याच्या साईडला सुद्धा पाहायला मिळतो. पणजी जवळ काही भाग पाहायला मिळतो. सिल्वासा वगैरे हा जो या ठिकाणी प्रदेश आहे तिथे हा पाहायला मिळतो. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे भारतातील शहरी प्रदेश. आपल्याला माहिती आहे भारतात प्रमुख 4 शहर आहेत, दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई, ज्याला मेजर अर्बन एरियाज असे म्हटलेले आहे. म्हणजे जंगल व इतर जो प्रदेश आहे तो या ठिकाणी जमिनीचा वापर म्हणून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा नकाशा घेतलाय नद्या आणि धरणे. कमीत कमी भारतातील या 4 नद्या तरी आपल्याला नकाशामध्ये दाखवता आल्या पाहिजेत. गंगा, यमुना, नर्मदा, तापी आणि गोदावरी या महत्वाच्या नद्या आपल्याला नकाशात दाखवता आल्या पाहिजेत. या ठिकाणी गंगा नदी जी आहे ती उत्तर भारतामध्ये इथे दाखवलेली आहे. गंगा नदी ती उगम पावून तिचं क्षेत्र दाखवलेलं आहे.
तिच्या खाली यमुना दाखवलेली आहे. नर्मदा जी आहे ती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. गंगा आणि यमुना ज्या दोन नद्या आहेत त्या बंगालच्या हिमालयात उगम पावून बंगालच्या उपसागराला मिळत आहेत. गंगा नदीविषयी आपल्याला माहिती आहे, अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांच्या संगमापासून गंगा नदीचा प्रवाह सुरू होतो. अलाहाबाद, वाराणसी ही त्याच्या किनाऱ्यावरची महत्वाची गावं आहेत. आशिया खंडातील ती एक महत्वाची नदी आहे. हिच्या अनेक उपनद्या आहेत. ब्रह्मपुत्र आहे, यमुना आहे. तर ही नदी आपल्याला दाखवता आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला नर्मदा नदी जी मध्य प्रदेश या ठिकाणी अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि अरबी समुद्राला गुजरात मध्ये जाऊन मिळते. नर्मदा नदी जी आहे तिला आपण पश्चिम वाहिनी नदी असे म्हणतो. या ठिकाणी ही नर्मदा नदी दाखवलेली आहे. त्यानंतर तापी नदी तिच्या खालोखालच आहे. सातपुडा पर्वतरांगामध्ये वाहणारी सर्वात महत्वाची नदी आहे. आणि महाराष्ट्रातील या दोन प्रमुख नद्या आहेत. तिसरी सर्वात दक्षिण भारतातील दक्षिण गंगा म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती आहे गोदावरी नदी. नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावतो आणि पुढे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या ठिकाणी त्या नदीचा प्रवाह आपल्या समोर गोदावरी नदीचा प्रवाह दाखवलेला आहे. गोदावरी नदी जी आहे त्या नदीला पूर्व वाहिनी नदी असे म्हटले जाते. जे आपल्याला कमीत कमी भारतातील या 4 नद्या तरी ज्या प्रमुख आहेत, बाकी उपनद्या अनेक आहेत. उत्तर भारतातील नद्यांचा अभ्यास, दक्षिण भारतातील नद्यांचा अभ्यास हा आपण भारताचा भूगोल अभ्यास करताना केलेला आहे. पण नकाशात दाखवताना कमीत कमी या 5 नद्या तरी आपल्याला दाखवता आल्या पाहिजेत. भारतातील कापूस उत्पादक क्षेत्र हा पुढचा नकाशा आहे. एकंदरीत कापूस उत्पादक क्षेत्राचा हा नकाशा आहे, ज्याला फायबर क्रॉप असं म्हणतात. त्याच्यामध्ये कापूस कशा प्रकारचा आहे, त्याची प्रत कशी आहे, उच्च दर्जाचा आहे, मध्यम दर्जाचा आहे, त्याचा इंडेक्स आपण बघूया, त्याचे रेफरन्सेस बघूया. हाय आहे, मीडियम आहे, लो आहे. त्याच्यामध्ये एक भाग येतो ज्यूट नावाचा आणि त्याच्या येतो सिल्क नावाचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतातील गंगा नदीचा जो गंगा नदी बंगालच्या उपसागराला जिथे मिळते तिथे तिने सर्वात मोठे गाळाचा प्रदेश निर्माण केलेला आहे, ज्याला सुंदरवन असे म्हणतात. हा अतिशय सुपीक असा गाळाचा प्रदेश आहे. तर हा जो गाळाचा प्रदेश दाखवलेला आहे या ठिकाणी सर्वात मोठं पीक येतं पश्चिम बंगालमध्ये, त्याला ज्यूट असं म्हणतात, ज्यूट पीक. पण ह्याच्यावरचे जे प्रश्न आहेत, पहिला प्रश्न आहे भारतातील मोठ्या प्रमाणातील कापूस उत्पादन. सर्वात जास्त कापूस कोणकोणत्या राज्यात उत्पादित होतो? तर पंजाब. या ठिकाणी पंजाब दिलेला आहे, गुजरात राज्याचा मध्य भाग, महाराष्ट्र राज्याचा मध्य भाग, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशाचा काही भाग. तर मध्यम प्रकारचा जो कापूस आहे तो महाराष्ट्रात उच्च प्रतीचा पण होतो, मध्यम प्रतीचा होतो, गुजरातमध्ये होतो, कर्नाटकात होतो. या ठिकाणी कर्नाटकात दोन्ही प्रकारच्या शेड्स दिलेल्या आहेत. तसंच कमी प्रतीचा कापूस महाराष्ट्रात तो होतोच. त्याचबरोबर विदर्भ आहे, तामिळनाडू आहे. तामिळनाडू ह्या ठिकाणी जो कापूस थोडा कमी दर्जाचा आहे. आणि ज्यूट प्रदेशाविषयी सांगितलं, पश्चिम बंगाल या ठिकाणी आपण पाहतो ज्यूट पिकाचं उत्पादन होतं. कमीत कमी असे 4 प्रश्न आपल्याला कापूस उत्पादनासंदर्भात ती माहिती आपल्याला मिळते. पुढचा भारतातील जी प्रमुख पीक आहेत त्याच्यातील जे पीक आहे कॉफी, रबर आणि चहाचे उत्पादन. तर भारतातील तुम्हाला असा नकाशा का दिलेला आहे कारण
कित्येकांना राज्य कोणते कुठले आहे हे ओळखता येत नाही. गुजरात राज्य कुठे आहे, राजस्थान कुठे, मध्य प्रदेश, म्हणजे ही अवस्था आहे सध्या. तर एकंदरीत 3 प्रदेश इथे दिलेले आहेत. पुन्हा आपण याचा इंडेक्स बघूया. कॉफी, रबर आणि चहा 3 प्रदेश दिलेले आहेत. आता बघा, कॉफी उत्पादन जे आहे ते या ठिकाणी दक्षिण भागात कर्नाटक राज्याचा पूर्व भाग तसेच तमिळनाडूचा थोडाफार भाग. भारतातील रबर उत्पादन जे आहे ते पश्चिम बंगाल, केरळ या राज्यात आहे. चहा उत्पादन सुद्धा कर्नाटक, केरळ राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे अरबी समुद्राच्या थोडंफार किनारी भागात झालेलं पाहायला मिळतं. भारतातील प्रमुख तेलबिया कोणत्या की ज्याच्यापासून तेल निघतं? तर मोहरी, भुईमुग आणि इतर तेलबिया. तर यांचं वितरण भारतामध्ये कशा प्रकारचं आहे? पुन्हा आपण इंडेक्स बघूया त्याचा. मस्टर्ड, ग्राउंडनट आणि मेजर एरिया ऑफ द ऑइल सीड्स या ठिकाणी दिलेले आहेत. 3 प्रकारच्या तेलबियांचं उत्पादन दाखवलेलं आहे. जे मस्टर्ड म्हटलंय तेलबिया, ज्याला मोहरी म्हणतात, मोहरीचं उत्पादन कुठे होतं? तर राजस्थान, पंजाब, ओरिसा आणि गुजरात या ठिकाणी बघा इथे दाखवलेला आहे. तर भुईमुग जो आहे एक विशिष्ट ही डार्क शेड आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओरिसा या ठिकाणी आहे. तर तेलबिया ज्या आहेत, तेलबिया इथे दिलेले आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश हा उत्तर प्रदेशाचा भाग आणि बिहारचा भाग जे आहे इथे त्याचं उत्पन्न होतं. आता तसंच पुढचा नकाशा आहे. भारतात विविध प्रकारची शक्ती साधनं आहेत. मग शक्ती साधनं कोणती आहे? तर कोळसा आहे, तेल क्षेत्र आहे, मॉनिटाईज क्षेत्र आहे, युरेनियम आहे, अणुशक्ती केंद्र आहेत. ही सगळी शक्ती साधनं आहेत. मग या शक्ती साधनामध्ये पहिला प्रश्न, भारतातील प्रमुख कोळसा क्षेत्र. सगळंच कोळसा क्षेत्र दाखवता आलं पाहिजे असं नाही. पुन्हा आपण या ठिकाणी त्याचे रेफरन्सेस पाहूया. कोळसा क्षेत्र या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी काही चिन्ह वापरलेत. कोल फील्ड आहे, ऑइल फील्ड आहे, मोनोटाइज्ड आहे, युरेनियम आहे, ॲटॉमिक पॉवर आहे म्हणजे अणुविद्युत आहे. तर ही जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रानुसार आपल्याला प्रश्न विचारलेत. प्रमुख कोळसा क्षेत्र जे आहेत ते बघा या ठिकाणी मध्य प्रदेश, ओरिसा आणि बिहार हा सगळा प्रदेश प्रमुख कोळसा. हा कोळसा कोणता? तर दगडी कोळसा. त्याच्यानंतर तेल क्षेत्र आपल्याकडे बॉम्बे आहे, मुंबई पासून समुद्रात असणार जे, तसंच अंकलेश्वर आहे. भारतातील मोनोटाइज क्षेत्र मध्य प्रदेश या ठिकाणी, बिहार आणि केरळ बघा या ठिकाणी. युरेनियमच्या खाणी आपल्याकडे कुठे आहेत? तर केरळ, बिहार, राजस्थान मध्ये काही ठिकाणी युरेनियमच्या खाणी आहेत, आसाम मध्ये आहेत. भारतात अणुशक्ती केंद्र कुठे कुठे आहेत? तर केरळ, कर्नाटक, तारापूर महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये जे अणुशक्ती केंद्र आहे त्याला काकरापार असं म्हणतात. राजस्थानमध्ये आहे नरोरा, उत्तर प्रदेशमध्ये आहे नरोरा. तर अशा प्रकारे ही जी केंद्र आहेत याला शक्ती साधनं, ज्याच्यावर आज विविध प्रकारचे उद्योगधंदे अवलंबून आहेत. तर ही सुद्धा आपल्याला दाखवता आली पाहिजे. मग भारतातील प्रमुख रासायनिक उद्योग कोणते? रासायनिक उद्योग आपल्याला दाखवता आले पाहिजे. 4 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर पुन्हा एकदा आपण त्याचा इंडेक्स बघूया. रासायनिक उद्योगामध्ये येतात सिमेंट उद्योग, केमिकल्स, फर्टिलायझर्स आणि फार्मास्युटिकल्स. केमिकल्स, सिमेंट उद्योग, केमिकल, फर्टिलायझर, फार्मास्युटिकल आणि ड्रग्ज.
मग भारतातील सिमेंट उद्योग जी चिन्ह दिलेली आहेत, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान. म्हणजे कर्नाटक या ठिकाणी, कर्नाटक, त्याच्यानंतर तामिळनाडू हा सगळा खालचा भाग, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश हा मध्य प्रदेशचा भाग आहे आणि राजस्थानचा भाग आहे. भारतातील खत उद्योग कुठे आहे? तर केरळ, महाराष्ट्र, ओरिसा आणि उत्तर प्रदेशामध्ये तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही स्वतःहून एखादं चिन्ह निर्माण करू शकता. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे एखादी फुली, एखादं गोल अशा प्रकारे चिन्ह निर्माण करून ती चिन्ह त्या जागी दाखवू शकता. आता भारतातील फार्मास्युटिकल औषध उत्पादन, सर्वाधिक औषध उत्पादन भारतामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात आपल्याला दाखवता आलं पाहिजे. भारतातील जे मोठे उद्योग आहेत यंत्रसामग्रीचे, लोखंडाचे, ते कुठे कुठे आहेत तर तेही आपल्याला दाखवता आले पाहिजेत. आता या ठिकाणी पुन्हा आपण मोठ्या उद्योगांचा इंडेक्स बघूया. त्याच्यामध्ये कोणत्या उद्योगांचा समावेश होतो? आयर्न अँड स्टील म्हणजे लोह पोलाद उद्योग, हे मोठे उद्योग आहेत. त्याच्यानंतर मशिनरीज, वेगवेगळ्या प्रकारचे अवजड उद्योग, वेगवेगळी यंत्रसामग्री, इंजिनिअरिंग गुड्स, अल्युमिनियम उद्योग, हे उद्योग सर्वात मोठे उद्योग आहेत. तर भारतातील लोह पोलाद उद्योग जो आहे आयर्न अँड स्टील, तो तामिळनाडू, ओरिसा, कर्नाटक आणि छत्तीसगड राज्यात, भिलाई या ठिकाणी छत्तीसगड राज्यात, इकडे बघा भिलाई दाखवलेला आहे, तो दाखवला आला पाहिजे. यंत्रसामग्री, मोठमोठी अवजड यंत्रसामग्री ज्याला मशिनरी म्हणतात, ते भारतात कोणकोणत्या राज्यात बनतात? महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि थोड्याफार प्रमाणात राजस्थान. जी अभियांत्रिकी वस्तू बनतात, गुड्स, त्याच्यामध्ये कोणकोणत्या राज्यांचा समावेश होतो? तर तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश होतो. तर भारतातील अल्युमिनियम उद्योग आपल्याला दाखवता आला पाहिजे, जो या ठिकाणी रेफरन्स मध्ये चौकोनाच्या बाजूने दाखवलाय. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओरिसा आणि बिहार या ठिकाणी आपल्याला दाखवता आला पाहिजे. तर आणि सर्वात शेवटचा 10वा नकाशा, शहराची लोकसंख्या. तर लोकसंख्येचा नकाशा असा दिलेला असेल छाया पद्धतीने. आता हा जो इंडेक्स दिलाय, या ठिकाणी तुम्ही जर तो इंडेक्स बघितलात तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी काही आकडेवारी दिलेली आहे, पर्सेंटेज मध्ये दिलेली आहे. लोकसंख्येची पर्सेंटेज दिले म्हणजे 40% जास्त आणि 20% खाली, याला विविध प्रकारच्या रंगाच्या छटा दाखवलेल्या आहेत. बघा भारतात 40%पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी राज्य कोणती आहेत? बघा डार्क शेड आहे, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. बरोबर. 35 ते 40% दरम्यान शहरी लोकसंख्या गुजरात आणि कर्नाटक या ठिकाणी. तर 20% ते 25% असणारी राज्य मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. 20%पेक्षा कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? ओरिसा आणि बिहार. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो भारताच्या भूगोलाचा ए भाग आहे, नकाशा भरणे, या ठिकाणी मी उदाहरण दाखल 10 नकाशे दिले होते. नकाशा कसा भरायचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवून दिला. आपण आता दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत, ब भाग, बी. या ठिकाणी नकाशाचे वाचन दिलेले आहे. नकाशा दिलेला आहे त्याचं वाचन करायचंय. पण नकाशा देत असताना तो तुम्हाला क्लोरोप्लेट किंवा आयसोप्लेट किंवा डॉट मॅप म्हणजे छायादर्शक नकाशा, टिंबदर्शक नकाशा, वाहतूक दर्शक नकाशा दिलेला असेल
ज्याचं तुम्हाला वाचन करायचंय. मग वाचनासाठी मी या ठिकाणी नमुना दाखल, उदाहरणादाखल 5 नकाशे घेतलेत. परीक्षेत तुम्हाला नकाशा वाचन करताना छायादर्शक नकाशाचे वाचन करा, सममूल्य दर्शक नकाशाचे वाचन करा, टिम्ब नकाशाचे वाचन करा, चिन्ह नकाशाचे वाचन करा, प्रवाह नकाशाचे वाचन करा, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आपण पहिल्या छायादर्शक नकाशा अशा प्रकार दिलेला आहे. आता हा छायादर्शक नकाशा याचा विषय आहे लिटरसी रेट, साक्षरता प्रमाण. याचा पण आपण इंडेक्स बघूया, रेफरन्स दिलेला आहे. मग भारतातील साक्षरता प्रमाण या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे कमी साक्षरता 75% आणि जास्त साक्षरता 90% दाखवलेली आहे. कमी साक्षरता 75 ते 90 असा साक्षरतेचा दर या ठिकाणी दिलेला आहे. आणि तसे प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न आहे, भारतातील 75 ते 90% साक्षरता असणारी राज्य कोणती? तर त्याचं उत्तर आहे केरळ. बघा, केरळमध्ये सर्वाधिक साक्षरता आपल्याला पाहायला मिळते. मग या ठिकाणी सुद्धा आपण विविध प्रकारच्या रंगछटांचा वापर करून हा नकाशा भरू शकतो. 80 ते 85% साक्षरता असणारे राज्य महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश. आपल्याला तो प्रदेश दाखवता आला पाहिजे. इथे तमिळनाडू ही राज्य. तर 75 ते 80% साक्षरता गुजरात, शेड कमी झाली बघा, आणि कर्नाटक. भारतात 90% पेक्षा जास्त साक्षरता असणारे राज्य गोवा आणि दिल्ली. आणि भारतात 75% पेक्षा कमी साक्षरता असणारी, सर्वात 75% पेक्षा कमी साक्षरता बिहार आणि झारखंड. ही 2 राज्य आपल्याला विविध छटांच्या साहाय्याने छायादर्शक पद्धतीने दाखवता आली पाहिजे. दुसरा आहे सममूल्य नकाशा. या ठिकाणी सममूल्य नकाशा हा जो नकाशा आहे हा तापमानासंदर्भात आहे. विविध प्रकारचे तापमान इथे दिलेले आहेत. नकाशावरचे प्रश्न आहेत. या ठिकाणी सुद्धा त्याचा इंडेक्स बघायचा आहे. तापमान इथं अंश सेल्सिअस मध्ये दिलेले आहे. 10 अंश सेल्सिअस तापमानाची रंगछटा पिवळसर आहे आणि 25 अंशापर्यंतची जी रंगछटा आहे ती गडद होत गेलेली आहे, रंग बदलत गेलेला आहे. मग असा नकाशा जर आला तर प्रश्न कसा विचारला जाणार की भारतातील 25 अंश सेल्सिअस तापमानाचे प्रदेश कोणते? इथं 25 दिलंय, तर 2 आहेत, केरळ आणि तमिळनाडू. बघा या ठिकाणी इथे केरळ आहे आणि तमिळनाडू या 2 राज्याचं तापमान 25 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असतं. 20 अंश सेल्सिअस सर्वसाधारण सरासरी तापमान दिलेलं आहे किंवा जानेवारी महिन्याचं तापमान दिलेलं आहे. मेचं दिलेलं नाही, मेचं तापमान जास्त असणार आहे. महाराष्ट्रातील 20 अंश, भारतातील 20 अंश तापमान महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि गुजरात ह्याची सगळ्याची एक रंगछटा दाखवलेली आहे. बघा 15 अंश सेल्सिअस तापमान कुठे आहे? जसं जसं वर जाऊ तसं कमी होत चालले. उत्तर गुजरात, दक्षिण राजस्थान, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, बिहार, हा बिहारचा काही भाग इथे दिलेला आहे, तसेच पूर्वेकडील सर्व केंद्रशासित प्रदेश. 10 अंश सेल्सिअस तापमानाचा प्रदेश आहे राजस्थानचा उत्तर भाग आहे. हा 10 अंश सेल्सिअस तापमान जानेवारी महिन्यातील तापमान दिलेला आहे. दिल्ली आहे, हरियाणा आहे आणि 10 अंशापेक्षा कमी तापमानाचा सर्वात भारताचा वरचा प्रदेश जो आहे तो आहे जम्मू काश्मीर. तुम्ही बघितलं तर या ठिकाणी त्याच्या ज्या सममूल्य रेषा आहेत तिथे तापमानाचे आकडे पण लिहिलेले आहेत आणि त्यानुसार हा नकाशा आपल्याला वाचणे आणि त्याची उत्तरं लिहिणे सर्वात सोपे जाते. तिसरा नकाशा दिलेला असतो टिम्ब पद्धतीने. या ठिकाणी नकाशात
वेगवेगळ्या प्रकारची टिंब दिलेत. मग ह्या नकाशाचा एक विषय आहे म्हणजे सिंचनाची सोय असलेले प्रदेश. भारतात सिंचन कुठे कुठे होतं, कशा प्रकारचं आहे, सर्वात सिंचन कोणत्या राज्यात जास्त आहे. सिंचन म्हणजे पाण्याचं सिंचन करणे, पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करणे, नदीला कालवे काढणे किंवा इतर पाण्याचे स्त्रोत आहे त्याचं संवर्धन करणे. मग सिंचनाच्या सोयी भारतामध्ये कशा कशा आहेत. सर्वाधिक सिंचन कोणत्या राज्यात आहे, तर पंजाब आणि हरियाणा राज्यात सर्वाधिक सिंचन पाहायला मिळते. आपण पंजाब या राज्याला गोल्डन स्टेट म्हणतो है ना, किंवा हरियाणा या ठिकाणी सर्वाधिक चांगल्या प्रकारचं जमीन उपलब्ध आहे, गाळाची मृदा आहे, नदी खोऱ्यांचा प्रदेश आहे, सुपीक मृदा आहे. कारण उत्तर भारतात हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या या ठिकाणी त्यांचा मैदानी प्रदेश आहे, भरपूर पाण्याची उपलब्धता आहे आणि त्या ठिकाणी मैदानी प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारची पिकं होतात. जी हरित क्रांती घडून आली पंजाब मध्ये, पूर्ण भारताला पुरेल एवढा गहू एकट्या पंजाब मध्ये पिकतो, पिकवला गेला हरियाणामध्ये. आणि मग त्या ठिकाणी सिंचन सुविधा असल्यामुळे, चांगली जमीन असल्यामुळे पंजाबला गोल्डन स्टेट म्हटलेलं आहे. मग ही सिंचन सुविधा या ठिकाणी टिम्माच्या साहाय्याने दाखवली. त्याचा इंडेक्स बघा, 8 डॉग बरोबर 1,00,000 हेक्टर क्षेत्र दिलेलं आहे. याचाही विचार आपल्याला करायचा आहे. मध्यम स्वरूपाची सिंचन सुविधा कोणत्या राज्यात आहे, तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात आहे. सर्वात कमी सिंचन सोयी कोणत्या राज्यात आहेत, सिंचन कमी आहे, केरळ, ओरिसा, आंध्र प्रदेश या राज्यात आहे. अजिबात सिंचन नाही तर जम्मू काश्मीर आणि पूर्वेकडचे, जम्मू काश्मीर मध्ये कुठल्याही प्रकारचं, कारण हा सगळा बर्फाळ प्रदेश आहे आणि ही जी सर्व पूर्वेकडची राज्य आहेत इथे सिंचन होत नाही. तर अशा प्रकारे हा टिम्ब नकाशा. पुढचा नकाशा आपल्याला चिन्ह नकाशा. इथं तुम्हाला मिनरल्स दिलेले आहेत, या नकाशात जी खनिज दिलेली आहेत है ना, त्याचा नकाशा, त्याचे प्रश्न आणि त्याची उत्तरं बघूया. हा नकाशा दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची खनिजे दिलेत, आयर्स दिलंय, मॅंगनीज दिले, लीड दिले, झिंक दिले, गोल्ड दिले, सिल्वर दिले. तर या अशा प्रकारची खनिज त्यांचं भारतातलं उत्पादन. मग लोह धातू आयर्न कुठे सापडतो, तर बघा आपल्याला महाराष्ट्रात या ठिकाणी रत्नागिरी, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या ठिकाणी लोह खनिज सापडतं. भारतात मॅंगनीज धातू कोणत्या राज्यात सापडतो, तर रत्नागिरी या ठिकाणी, कर्नाटक, ओरिसा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हा जो पश्चिम बंगालचा भाग आहे तो, आणि गुजरात या ठिकाणी मॅंगनीज धातू सापडतो. जो लीड धातू आहे तो ओरिसा, गुजरात आणि मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेश, ओरिसा खाली दाखवलेला आहे. झिंक धातू गुजरात आणि मध्ये सापडतो, मध्य प्रदेश मध्ये सापडतो. तर भारतात सोन्याची खाण आहे का किंवा खाणी आहे का, तर कर्नाटक राज्यात एक खाण आहे जिचं नाव आहे कोलार. भारतात सोनं जे आहे ते कर्नाटक राज्यामध्ये कोलार या ठिकाणी आपल्याला सापडतं. म्हणजे या ठिकाणी हा जो विविध प्रकारची चिन्ह दाखवलेली आहेत बघा, या ठिकाणी चिन्ह जी दाखवलेली आहेत त्यामध्ये चौकोन, स्टार अशा प्रकारची चिन्ह दिलेली आहेत आणि त्याच्या मदतीने विविध खनिज दाखवलेली आहेत. आणि याच्यामध्ये जो नकाशा वाचन आहे आणि त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे. प्रश्न नकाशा दिलेला असतो, प्रश्न दिलेत आणि उत्तर लिहायचे. प्रवाह नकाशा दिलेला आहे, असे प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तर लिहायचे. तर हा जो प्रवाह नकाशा दिलेला आहे यामध्ये बघा महाराष्ट्रात सर्वाधिक आता स्थलांतर कुठे होतं, लोक सर्वात स्थलांतर कुठे करतात, महाराष्ट्रात करतात. संपूर्ण भारतातनं महाराष्ट्रात लोक येतात आणि या ठिकाणी जिथं स्थलांतर जास्त आहे तिथं पाण्याची विड्थ जास्त आहे आणि तिथं त्याचे आकडे दिलेले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक स्थलांतर हे कोणत्या राज्यातून होते? तर उत्तर प्रदेश या राज्यातून होते. किती होते? 28.5. केरळ राज्यातून सुद्धा महाराष्ट्रात लोक येतात. किती येतात? तर 14.3. पश्चिम बंगालमधून सुद्धा रोज आपल्याकडे येतात 7.2. 1.2 सॉरी. तर तमिळनाडू या राज्यातून 3.9 एवढी लोक महाराष्ट्रात येतात. गुजरात राज्यातून सुद्धा महाराष्ट्रात 7.76% लोक आहेत. म्हणजे सर्व लोक महाराष्ट्रात येतात रोजगारासाठी, अनेक कारणासाठी येतात. मग हे जे आहेत ते विविध बाणांच्या साहाय्याने दाखवले आहेत. त्याला प्रवाह नकाशा असे म्हणतात. हा नकाशा मध्ये जे बाण दाखवले त्याच्या विड्थ त्याच्या क्षमतेनुसार दाखवलेल्या आहेत. तर असे काही नमुना दाखल नकाशे आपण या ठिकाणी पाहिले आहेत. तर हे झाले पेपर क्रमांक 2 जिओग्राफी ऑफ इंडिया. त्यातला अ भाग आपण बघितला जो भारताचा नकाशा भरण्यासाठी, आणि ब भाग बघितला ज्या नकाशाचं वाचन करण्यासाठी. आता आपण पेपर क्रमांक 3 कडे जातोय. पेपर क्रमांक 3 जो आहे तो आहे जिओग्राफी ऑफ टुरिझम. पर्यटनासंदर्भात नकाशे भारताचेच आहेत. इथे सुद्धा भारताचाच नकाशा तुम्हाला येणार आहे. पेपर नंबर 3 याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अ जो भाग आहे तो नकाशा वाचनाचा आहे आणि ब भाग नकाशा भरण्यासाठी. आता या ठिकाणी नकाशा भरण्यासाठी आहे, ब भाग वाचनासाठी. अ भाग आपण बघतोय. या ठिकाणी सुद्धा युनिट नंबर 5 वरतीच प्रश्न आहेत. आता इथे मी उदाहरणादाखल 2 नकाशे घेतलेत आणि हे नकाशे पर्यटनासंदर्भात. 2 पर्यटनाची कारणं फार महत्वाची. पहिला नकाशा भारतातील ऐतिहासिक स्थळे. पहिला नकाशा, एक मिनिट, नकाशा भरण्यासाठी भारतातील ऐतिहासिक स्थळे. आता इथे एकंदरीत कोणकोणती ऐतिहासिक स्थळं अशी जी आहेत ज्याला वारसा हक्क हेरिटेज म्हणतात. तर एकंदरीत ऐतिहासिक स्थळ विचारले तुम्हाला दाखवायचे. सोबतच्या नकाशात फतेपूर शिकरी कुठं आहे, कोणार्क टेम्पल कुठं आहे, हम्पी आणि वेरूळ लेणी कुठं आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवता आली पाहिजे. तर राजस्थान व ओरिसा राज्यामध्ये आता बघा इथे फतेपूर शिकरी दाखवलेलं आहे. फतेपूर शिकरी जयपूर, हा ना, ओरिसा, राजस्थान आणि या ठिकाणी जयपूर या ठिकाणी कोणार्क टेम्पल आपण दाखवूया. हम्पी आणि वेरूळ लेणी दाखवा. हम्पी जे आहे ते येतं आंध्र प्रदेशमध्ये आणि वेरूळ लेणी येतात महाराष्ट्रामध्ये. या ठिकाणी बघा हम्पी आंध्र प्रदेश, वेरूळ अजंठा वेरूळ लेणी महाराष्ट्रात. महाबलीपूर व सांची स्तूप हे उदाहरणादाखल नकाशे घेतलेले आहेत. हा भरलेला नकाशा आहे. महाबलीपुरम मध्य प्रदेश आणि सांची स्तूप तमिळनाडू, सॉरी महाबली जे आहे ते तमिळनाडू यामध्ये दाखवता आलं पाहिजे. नंदादेवी आणि बोधीगया ही ती ठिकाणं आहेत उत्तर प्रदेश आणि बिहार. उत्तर प्रदेशमध्ये नंदादेवी दाखवलेला आहे आणि बिहारमध्ये बोधीगया या ठिकाणी बिहारमध्ये दाखवलेलं आहे बघा. तर अशा प्रकारे ही जी ऐतिहासिक स्थळ आहेत ती आपल्याला दाखवता आली पाहिजेत. पुढचं आहे भारतातील काही धार्मिक स्थळं. याच्यामध्ये धार्मिक स्थळं विचारलेली आहेत. माउंट आबू आणि वैष्णवदेवी मध्य प्रदेश आणि जम्मू काश्मीर. वैष्णवदेवी या ठिकाणी बघा जम्मू काश्मीर मध्ये दाखवलेला आहे. माउंट आबू राजस्थान मध्ये दाखवलेला आहे. रामेश्वर आणि श्रीशैल्यम ही दोन्ही धार्मिक पर्यटन स्थळे कोणत्या राज्यात आहेत? तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. आता महाराष्ट्रात कोणती धार्मिक पर्यटन स्थळे आहेत? महाराष्ट्रात अनेक आहेत. कुठली 2 विचारली जातील. महाराष्ट्रात शिर्डी आहे, नाशिक आहे, वर्धा आहे, अनेक आहेत. महाबळेश्वर आहे. उत्तराखंडात कोणकोणती धार्मिक स्थळ आहेत? सर्वाधिक धार्मिक स्थळं जी आहेत ती उत्तर प्रदेशमध्ये आहेत.
त्याच्यामध्ये ऋषिकेश आहे, हरिद्वार आहे, बद्रीनाथ आहे, तर ही वैष्णव देवी आहे. तर ही उत्तर प्रदेश मधली धार्मिक स्थळ आहेत. उत्तर प्रदेशाला त्या ठिकाणी दाखवायची आहेत. सॉरी, उत्तराखंड मध्ये, उत्तर प्रदेश उत्तराखंड. अयोध्या आणि वाराणसी ही जी आहेत ती उत्तर प्रदेश आहेत आणि वरचं जे आहे ते उत्तराखंड. दोन्ही मध्ये फरक आहे. तर अशा प्रकारे हा जो भाग आहे पेपर नंबर 3 त्यातला अ नकाशा भरा, ब नकाशा वाचन आहे. आता या ठिकाणी तुम्हाला नकाशा वाचन करण्यासाठी 3 पद्धतीच्या नकाशांची उदाहरणं घेतलेली आहेत. पहिलं आहे प्रमाणित वर्तुळे, दुसरं आहे प्रमाणित चौरस आणि तिसरं आहे प्रमाणित स्तंभ. अशा प्रकारचे नकाशे असावेत आणि ते पर्यटनाला आधारित असावेत किंवा इतर विषयाचे असले तरी सुद्धा चालतील. पहिला बघूया प्रमाणित वर्तुळे. आता इथे प्रमाणित वर्तुळे दिलेत लोकसंख्येच्या बाबतीत. 3 प्रश्न विचारलेले आहेत. पण तुम्ही जर इंडेक्स कडे बघितलं ते सर्वात लहान वर्तुळ जे ते 10 लाख लोकसंख्या दाखवतं. काही शहरांची लोकसंख्या इथे दाखवलेली आहे. जे मध्यम स्वरूपाचं वर्तुळ आहे ते 50 लाख दाखवतं. जे सर्वात मोठं वर्तुळ आहे ते 1 कोटी दाखवतं. मग तुम्हाला प्रश्न विचारले जातील 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता. 50 लाख लोकसंख्या असणारे शहर लगेच ओळखता येतं चेन्नई. 10 लाख लोकसंख्या असणारे शहर नागपूर. तर अशा प्रकारे प्रमाणित वर्तुळा आकडे दिलेले आहेत. आता तेच आकडे घेतले फक्त चौरस आहे. नकाशा तोच घेतलाय, फक्त जी पद्धत आहे वर्तुळाच्या ऐवजी चौरस दिलेला आहे. आणि मी मुद्दाम या ठिकाणी एकच नकाशा फॉलो केलाय. इथं वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे वापरले जाऊ शकतात. 1 कोटीपेक्षा लोकसंख्या असणारी शहरं, मी प्रश्न तेच घेतले, फक्त पद्धती बदलल्यात त्या तुम्हाला दाखवतो. तिसरी पद्धत आहे स्तंभालेख. आता इथे जरा पद्धत बदलले किंवा इथे मी आकडे बदललेत. भारतातील खरीप आणि रब्बी पिकांचं वितरण इथले. आता खरीप पिकासाठी एक वेगळा आलेख घेतलाय, वेगळा स्तंभ घेतलाय. रब्बी पीक दोन्ही दिलेले आहेत. तर पहिला आपल्याला इंडेक्स बघायचा आहे. मग खरीप आणि रब्बी पिकाचं वितरण महाराष्ट्रातलं विचारलंय, पंजाब मधलं विचारलंय, आंध्र प्रदेश मधलं विचारलेलं आहे. या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी पिकाचं वितरण सांगा. मग त्या ठिकाणी आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे, मध्य महाराष्ट्रात खरीप पेक्षा रब्बी पिके. आता हा मध्य महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी पिकांचा आलेख जोडस्तंभ आलेख आहे. मग याच्यावरून आपण खरीप आणि रब्बी पिकं सांगू शकतो की खरीप पेक्षा रब्बी पिके जास्त घेतली जातात. तर कोकणामध्ये खरीप पिके मोठ्या प्रमाणात. आता कोकणामध्ये खरीप पिकाचा स्तंभ मोठा आहे आणि रब्बी पिकाचा लहान आहे. पुढचा दुसरा प्रश्न आहे, पंजाब मधील खरीप आणि रब्बी पिकाचे वितरण सांगा. पंजाब या प्रांतात खरीप आणि रब्बी पिके मोठ्या प्रमाणात. बघा, दोन्ही स्तंभ पंजाब राज्यात मोठे आहेत, परंतु खरीप पिकाचे वितरण रब्बी पिकापेक्षा थोडेसे जास्त आहे. इथे खरीप पिकाचे वितरण शेडने दाखवलेलं आहे. आंध्र प्रदेश मधला आपल्याला वितरणाची तुलना विचारलेली आहे. आंध्र प्रदेश मधील खरीप आणि रब्बी पिकाचे वितरण सांगा. आंध्र प्रदेशमध्ये खरीप पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात, तुलनेने रब्बी पिकांचं वितरण अतिशय अल्प आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये खरीप पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात, रब्बी पिके कमी प्रमाणात घेतली जातात. तर अशा प्रकारे नकाशा वाचनासाठीचे नकाशे आपण 3 उदाहरणादाखल घेतले आहेत. म्हणजे एकंदरीत दोन्ही पेपर मिळून अ आणि ब जर विचार केला, भारताच्या भूगोलासाठी पहिला भाग जो आहे नकाशे भरा 10 नकाशे, नंतर नकाशाचं वाचन 5 नकाशे आणि पेपर नंबर 3 या ठिकाणी नकाशाच्या विविध पद्धतींचा वापर केलेला आपणास पाहावयास मिळतो. धन्यवाद.